आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नागपूरला महाविकास आघाडी व समविचारी पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन। देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षण व रोजगाराच्या मागण्यांसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाकडून झालेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी नागपूरमध्ये महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना, आम आदमी पार्टीसह समविचारी पक्षांच्या वतीने जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना निवेदन देण्यात आले। मालेगाव रोड, नागपूर येथे काल सकाळी 9 वाजता शेकडोच्या संख्येने जमलेल्या विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, महिला आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमा होऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। इन्कलाब जिंदाबाद, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, सोनम सर, अभिजित दीपके यांची सुटका करा, विद्यार्थी एकता जिंदाबाद, शिक्षण विकू नका अशा घोषणा परिसरात दुमदुमत होत्या। यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, सोनम वांगचुक सर, अभिजित दीपके यांच्यासह अटक केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, शैक्षणिक संस्थांमधील फी वाढ व खाजगीकरण तात्काळ थांबवून शिक्षण सर्वांसाठी मोफत व सक्तीचे करावे, सामान्य नागरिकांचा आवाज दडपण्यासाठी सरकार बळाचा वापर करत आहे, विद्यार्थी फक्त शिक्षण आणि नोकरी मागत होते, त्यांना लाठीने उत्तर दिले गेले ही लोकशाहीची हत्या आहे। येत्या 2 दिवसात जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही मोठ्या संख्येने दिल्लीत जाम करू, असा इशारा सुभाष शिंदे, निलेश धोंडगे, समाधान देवरे, राजीव सावंत, प्रवीण आंबासनकर, अंताजी कौर, अशोक चौधरी, अनिल सोनवणे, प्रवीण सावंत, तारिक शेख, अरुण वाघ, कैलास देवरे, सुरेश कंकरेज, अमोल पाटील, किरण पवार, भाऊसाहेब अहिरे, राजू पठाण, SK मोरे यांनी या संदर्भात निवेदन दिले। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील। जे विद्यार्थ्यांचं शांततेत जंतर मंतरवर दिल्लीला इथं आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनाला शासनाने गालबोट लावला। विद्यार्थी हा तळागाळातून जात असतो आणि तळागाळातून गेलेला विद्यार्थी जर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे, संविधानामध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचा हक्क आहे आणि तो हक्क हिसकून घेण्याचा शासनाने प्रयत्न केलेला आहे आणि अमानुषाची अत्याचार केलेला आहे। विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर मारहाण आणि एवढं शासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश देऊन लाठीचार्ज केला आणि लाठीचार्जमध्ये जे विद्यार्थी जखमी झाले ते खेड्यापाड्यातून आणि गोरगरिबाचे गेलेले असतील, कारण पेपरफुटीसारखा प्रकार हा धनदांड्यांचे जे मुलं होते ते पास करण्यात आले आणि जे मुलं नापास झाले ती पेपरफुटीसाठी त्यांचा आक्रोश झाला आणि त्या आक्रोशापोटी त्यांनी आंदोलन छेडलं आणि ते आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न सरकारने केला। सांगा, ही लोकशाही राहिलेली आहे का हुकुमशाही झालेली आहे? आणि या हुकुमशाहीच्या जोरावर जर समजा ही लोकशाहीचा गळा दाबण्यात आलेला आहे आणि या गळा दाबण्याच्या प्रयत्नात जर शेतकऱ्यांवरही 2-4 वर्षापूर्वी असंच आंदोलन झालं, तिथं पण चिघळण्यात ते आंदोलन नेस्तनाबूत करण्यात आलं, ट्रॅक्टर घालण्यात आले शेतकऱ्यांवर। सांगा, ही लोकशाही आहे का? हा प्रश्न आता लोकांना विचारतो। ही लोकशाही जर नसेल तर या सरकारचा निषेध करण्याची गरज आलेली आहे। सरकार कोणतंही असो, परंतु जे मानवी अधिकारावर अत्याचार करत असेल तर असं सरकार ठेवणं गरजेचं नाही आहे। प्रत्येक भारतीय लोकांनी मनावर विचार करा आणि या सरकारचा मी निषेध का करतो? माझे बहीण भाऊ कोणीतरी तिथं दिल्लीला जंतर मंतरवर गेले असतील आणि त्यांच्यावर असा अमानुष अत्याचार झालेला आहे, कुठंतरी कळवळा वाटते या शेतकरी पुत्राला। म्हणून मी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि जे भारताचे कृषी मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा आणि या शिक्षण मंत्री असतील, या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा आणि कुठंतरी या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा। जर न्याय मिळाला नाही तर आम्ही जंतर मंतरवर सर्व बागलाणवासी जाऊ आणि तिथं अराजकता माजू आणि सरकारला पायउतार
केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि जे पोलीस बांधव त्यांनाही बहीण भाऊ असेल, पण असा विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करायचा नाही, शेतकऱ्यांवर अमानुष अत्याचार करायचा नाही. याच्या पुढचा कडकडीत इशारा असेल की जनता दुधखुळी राहिली नाही, अंध राहिलेली नाही. सरकारने पण हा कडकडीत इशारा लक्षात ठेवावा.